तर मित्रांनो, आपण आता सरदेसाईंच्या वाड्याच्या जवळ आहे आणि या ठिकाणीच महाराजांच्या वरती दगाफटका झाला आणि इथेच महाराजांना पकडलं गेलं। नमस्कार मित्रांनो, मी अजय पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही आलेलो आहे संगमेश्वर येथे आणि आता आम्ही इथं पाहायला चाललो आहे सरदेसाईंचा वाडा। महाराजांना पकडण्यात आलं ते स्थान आम्ही आता बघायला चाललो आहे आणि माझ्यासोबत आहेत रोहित गायकवाड, अक्षवतारी, आकाश पवार आणि ऋषिकेश कदम। आम्ही आता कोल्हापूरहून थेट इकडे आलोय। इथं मागच्या साईडला एक फाटा लागतोय, तिथं जरा कन्फ्युजन होऊ शकते, मॅपवर जरा चुकीचं दाखवते। मित्रांनो, सर्वप्रथम आपण संगमेश्वरमध्ये आल्यावर हा नदीचा पूल लागतोय। ह्या पुलावरून आपल्याला एक डाव्या साईडला रस्ता गेला, हा चिपळूण डेरवून साईडला गेला आणि हा सरळ रस्ता जो गेलेला आहे हा कसबा या गावामध्ये गेलेला आहे। आपल्याला इथं दिशादर्शक पण दिसेल। इथून पुढे सलग 2 ते 3 किलोमीटरवरती कसबा हे गाव लागेल। गावामध्ये आल्यानंतर महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा पाहायला मिळतो व तिथूनच एक 20 ते 25 पावलावरतीच सरदेसाईंचा वाडा आपल्याला पाहावयास मिळेल। तो वाडा आजही 300 वर्षापूर्वीचा इतिहास सांगत उभा आहे। या गावामध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा अर्धी मुस्लिम वस्ती आणि अर्धी हिंदू वस्ती पाहायला मिळाली आणि इथे कर्णेश्वराचे मंदिरसुद्धा आहे। सर्वप्रथम तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, आम्ही आता फायनली कसबा या गावामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही माझ्या मागं बघू शकताय छत्रपती संभाजी महाराजांचा हा इथं पुतळा आहे आणि याचं दर्शन घेऊन आम्ही आता पुढे जाणार आहे। गावाच्या बरोबर मध्यभागी हा पुतळा स्थित आहे। इथे महाराजांचा खूप चांगला असं स्मारक इथल्या लोकांनी केलेलं आहे आणि खूप छान अशी वास्तू आहे। दोन्ही साईडून वर जाण्यासाठी जिने आहेत। स्मारक हे ब्रॉन्झ या धातूपासून बनलेलं आहे। आम्ही सरदेसाईच्या वाड्याकडे जाणार आहे। आम्हाला पण माहीत नाही कुणीकडे जायचं। आता आम्ही इथले लोकांना विचारणार आणि जाणार। तिथून जरासं पुढं आल्यावरती आपल्याला हा स्तंभ पाहायला मिळेल। स्मारकाच्या बरोबर बॅक साईडला आहे। हा रस्ता स्मारकाकडून येतो आणि इथे हा स्तंभ आहे आणि या बरोबर स्तंभाच्या बॅक साईडला वाड्याचे अवशेष सुरू होतात। जे वाड्याचं जे बांधकाम आहे ते इथंपर्यंत होतं, आता हे पडसर झालेलं आहे पूर्णपणे। पुरातन काळातील काही वास्तू आपल्याला इथे अशा पद्धतीने पाहावयास मिळतात। दोन्ही साईडला असे 2 स्तंभ आहेत आणि इथून ही छोटीशी पायवाट आत जाते। गाडी लावली आहे, इथून जी छोटीशी पायवाट गेली आतमध्ये आणि आपण आता सरदेसाईंच्या वाड्याकडे चाललोय। हाच तो वाडा आहे आणि हीच ती वास्तू आहे जिथं आपल्या राजांना फितुरीने कैद केलं गेलं। हाच तो वाडा आहे। तर मित्रांनो, आपण आता सरदेसाईंच्या वाड्याच्या जवळ आहे आणि हीच ती जागा आहे जिथं संभाजी महाराजांना पकडण्यात आलं। हाच तो वाडा आहे जिथं महाराजांनी एक दिवस इथं मुक्काम केला होता आणि या ठिकाणीच महाराजांच्या वरती दगाफटका झाला आणि इथेच महाराजांना पकडलं गेलं। इथं खूप मोठ्या प्रमाणात युद्ध झालं होतं, मोठं युद्ध झालं होतं, ते आपण शब्दात सांगू शकत नाही। या पूर्वीच्या काळातल्या इमारती किमान एक 100 वर्षापूर्वीचं सुद्धा हे बांधकाम आहे आणि हे जे बघू शकताय मागं हे नव्याने बांधलेलं आहे, पण त्याचा जो पाया आहे हा जुन्यातला आहे। अजून इकडल्या साईडला सुद्धा तुम्ही जुन्या काळातले अवशेष, ही देव लावण्याची देवडी बघू शकताय। मागच्या साईडला इकडं लोक राहायला आहेत आता नवीन बांधकाम करून, पण हे पूर्वीच्या काळचे वाड्याचे अवशेष असतील एकेकाळी। आणि त्याच्या उजव्या साईडला जर आला
तर अशा पद्धतीचे अवशेष आहेत आपल्याला बघायला मिळतील. हे पुरातन काळातील वाड्याचा अवशेषच आहेत. म्हणजे वाड्याची जी व्याप्ती होती ती खूप मोठी होती. ही पूर्वीची बांधकाम आहेत आणि पडलेले आहेत. या वाड्याचा इतिहास म्हणजे नक्की काय? जे सरदेसाई होते ते या भागाचा, या प्रांताचा महसूल सांभाळायचे. आता छत्रपती संभाजी महाराज इथे कसे आले? छत्रपती संभाजी महाराज येथे येण्याचे मुख्य कारण म्हणजे रायगडला पडलेला इफ्तियार खानाचा वेढा. हा वेढा फोडणं अत्यंत गरजेचं होतं, कारण रायगड म्हणजे आपली स्वराज्याची राजधानी. त्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना रायगड जवळ करणं अत्यंत गरजेचं होतं. त्यावेळी महाराज पन्हाळ्यावरती होते. त्यावेळी महाराजांनी संगमेश्वर मार्गे रायगड जवळ करण्याचे ठरवले. पण त्यावेळी आपल्याच लोकांनी घात केला. शिर्क्यांना वतनदारी दिल्या नसल्या कारणाने त्यांनी सुडाची भावना मनात ठेवून महाराजांच्यावर फित्तुरी केली आणि याच ठिकाणी महाराज मुघलांच्या कचाट्यात सापडले. वाड्याच्या कडेने अनेकशा अशा वास्तू आहेत की त्या भग्न अवस्थेत आहेत. यावरून वाड्याची भव्य दिव्यता आपल्याला समजून येते. हा समोरचा सुद्धा ओटा हा सुद्धा वाड्याचाच अवशेष आहे आणि हे समोर दिसते हा सुद्धा वाड्याचा अवशेष आहे. यावरून आपल्याला वाडा किती भव्य असेल याची प्रचिती येते. इथूनच पुढे जी नदी आहे, जो संगम आहे 3 नद्यांचा, इथं पण आलोय आणि असं म्हटलं जाते की याच ठिकाणी महाराजांना सभोवतीनं वेढा टाकून महाराजांना पकडण्यात आलं. ही नदी आहे आणि हे संगमेश्वरचं मंदिर आहे, संगमेश्वर महादेव. आणि ह्या पुलावरून पलीकडे मंदिराला जायला रस्ता आहे. याच ठिकाणी महाराजांना पकडलं असं सुद्धा म्हणतात. आणि जो सरदेसाईंचा वाडा आपण जो बघितला त्या ठिकाणी सुद्धा महाराजांना पकडलं गेलं असं म्हणतात. सरदेसाई यांच्या वाड्यापासून हे अंतर किमान 3 ते 4 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आपण चालत सुद्धा इथे येऊ शकतो. जवळच संगमेश्वराचे मंदिर आणि आपल्याला शिवलिंग पाहायला मिळेल. मंदिरात आत गेल्यानंतर ना प्रचंड थंड असा गारवा आम्हाला जाणवला आणि आमची सगळी थकान निघून गेली. एकेकाळी महाराज इथे येऊन संगमेश्वर महादेवाचे दर्शन घेत असतील. हा अनुभव इथे जाऊनच आपल्याला पाहायला मिळेल आणि अनुभवायला मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.